राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे निघतात। संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह आणि चैतन्याची लहर पसरलेली असताना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीत मात्र एक धक्कादायक घटना घडली। पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांनी वाटेत चहासाठी ते थांबले। यावेळी दोन अज्ञात व्यक्ती गाडीवरून आले आणि त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लूटमार केली। यानंतर या आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला। या घटनेने दौंड परिसरात संतापाची लाट पसरली आहे। दौंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे। मात्र या आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। दरम्यान यापूर्वीही आषाढी वारी दरम्यान एक गैरप्रकार समोर आला होता। ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील काही भाविकांना सासवड परिसरात देवाच्या टोकन दर्शनाचे पास 100 रुपयांना देण्याचे आमिष दाखवून बोगस पास विकण्यात आले होते। तर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना वाटेत चहासाठी ते थांबले असताना यावेळी दोन अज्ञात व्यक्ती गाडीवरून आले आणि त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लूटमार केली आणि यानंतर ते नराधम इथेच थांबले नाही तर एका अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले। अशी हृदयद्रावक घटना दौंडमधून समोर येत आहे।